इथं कुकर तापलाय. कुकरमध्ये आपण तेल घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि लसूण टाकले. आता तो चांगलं परतून घेऊया. त्यामध्ये कांदा पण आपण परतून घेऊया. आपल्याला कांदा एकदम लाल नाही करायचा. इथे एक तेजपत्ता, त्यामध्ये टमाटर. आता हे छान आपण परतून घेऊ. इथं आपल्याला कांदा आणि टमाटर परतून झालंय. त्यामध्ये शेंगदाणे, बटाटा आणि आपण इथं मसाले घेतलेत. घरचा मसाला, धनिया पावडर, थोडासा मॅगी मसाला आणि हळद हे टाकून घेऊया. मिक्स करू. त्यामध्ये किचन किंग मसाला मिक्स करून घेऊया. आपले इथं परतून झाले. त्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत, ते टाकून घेऊया. आपण तांदूळ टाकल्यानंतर परतून घेऊया. त्यामध्ये आता गरम पाणी ओतणार आहे. आपण इथे खिचडी भात करतोय. थोडासा ओला करणार आहे आपण, एकदम सुक्का नाही करणार. चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया. तुम्ही कसा खिचडी भात करता मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही मसाल्याचा खिचडी भात केलाय. पाण्याला उकळी येऊन देऊ आणि मग नंतर झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊया. उकळी आली आपल्या भाताला. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि इथं आपण 3 किंवा 4 शिट्ट्या घेऊया. तुमचा कुकर किती पटपट शिट्ट्या घेतल्या त्याच्यावर तुम्ही ठरवा. इथं आम्ही 4 शिट्ट्या घेणार आहे. आपल्या 4 शिट्ट्या झाल्यात कुकरला. थंड झाल्या कुकर. झाकण काढूया. इथं आपल्या खिचडी भात तयार आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये भात शिजवला ना की सगळं वरती येतं. मिक्स करून घ्यायचा. इथं आपल्या खिचडी भात तयार.